नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिना असला की मला माहितीच आहे की यात्रोत्सव, देवदेवतांचे यात्रोत्सव असतात. आणि आज आपण चालले दापोली तालुक्यातील जालगाव या गावी. जालगाव गावचं ग्रामदेवची भैरी देवस्थान. आज भैरी देवस्थानाचा आज यात्रोत्सव असणार आहे. आणि या यात्रोत्सवात ना 3 गावातल्या ग्रामदेवताच्या काट्या एकत्र येणार, 3 देवदेवतांची भेट होणार. तीच म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळीला आपल्या चॅनल विविध प्रकारचे व्हिडिओ बनवून त्याच्या प्लेलिस्ट बनवून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा. चला म्हणजे थेट जाऊया आपण जालगाव गावी आणि हा श्री भैरी देवता हा यात्रोत्सव सोहळा पाहूया. चला, आपण आता आला जालगावमध्ये. इकडे बघताय श्री भैरी देव यात्रा उत्सव जालगाव. इकडे समोरचा गेट आणि असे रस्त्याकडे सर्व इकडे आता दुकानं लागलेली आहेत. थोड्या वेळाने मंदिरामध्ये जाऊया आता थोड्या वेळाने. आणि आता देवदेवतेच्या काठ्या देखील उभ्या राहतील. मंडळी, यात्रोत्सव म्हटला की प्रसाद, खेळणी अशी सर्व वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असतात. इकडे बघताय तुम्ही, सर्व खेळण्यांचं दुकान दिसतंय. वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली असतात यात्रोत्सवात. तर मंडळी, इकडे बघताय जालगाव गावची ग्रामदेवची काठी इकडे अगोदरच उभी केलेली असते बघा इथे. आणि आता माणसांची दर्शनासाठी लाईन लागली थोड्या वेळानं. इकडे श्री भैरी महानेश्वर प्रसन्न आणि आतमध्ये देखील त्यांचं मूळ देवस्थान. इकडे बघताय गिमवणे गावचं ग्रामदेव श्री भैरी देवस्थानाची काठी इकडे आता आलेली आहे. त्यांचं पारंपरिक वाद्य खालूबाजा.
मंडळी गिमोणे गावची ग्रामदेवची काठी आता उभी राहिलेली आहे. जालगावच्या काठीपेक्षा गिमोणे गावची ग्रामदेवची काठी जरा थोडी उंच आहे. इकडे बघताय गवेगावची ग्रामदेवची काठी देखील आलेली आहे. इकडे बरी देवाची काठी त्यांची पारंपरिक वाद्य घालू मजा. पहिली उत्सव जालगाव यांच्या वतीने दोन्ही देवस्थानांचं हार्दिक हार्दिक स्वागत, तसंच मानकऱ्यांचं आणि गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच आणि प्रमुख उपस्थित यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पहिली देवस्थान जालगावच्या वतीने. तर मंडळी इकडे बघताय आता इकडे त्यांचं मानपान चालू आहे आणि गोंधळ देखील होणार आहे थोड्या वेळात. आणि मंडळी भैरी देव आहेत ना ते काठीवर बसवले जाते. इकडे बघताय हे बघा.
दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली इकडे. खूप लोक अशी दर्शनासाठी येतात अजून. मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ 6:30 वाजायला आलेले आहेत आणि इकडे आता वाजंत्री तयार आहे तिकडे आणि दर्शनासाठी लाईन अजून वाढतच चालली आहे. आणि आता थोड्या वेळात आता काठ्या सोडतील या देवतांच्या. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं संध्याकाळी 10 वाजता रात्री 10 वाजता करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. स्थानिक कलाकारांचे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. गवेगावची ग्रामदेवतेची काठी आता सोडलेली आहे. आता गवेगावची काठी निघाली. मंडळी गवेगावची आता ग्रामदेवची काठी निघाली आहे. गवेगावाला भैरवनाथ देवाची काठी. आता गिमोणे गावची ग्रामदेवची काठी सोडणार थोड्या वेळात.
मंडळी गिमोणे गावची काठी देखील सोडलेली आता. आणि आता संध्याकाळी जवळजवळ 7 वाजून गेलेले आहेत. तर काट्या सोडायला खूप उशीर झाला आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात. आपण गेलो तर दापोली तालुक्यातील जालगाव या गावी, जालगाव गावची ग्रामदेवता श्री भैरव देवस्थान. आणि आज यात्रा उत्सव सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. खरं तर जालगाव, किमवणे आणि गवे या 3 गावांच्या ग्रामदेवतेच्या काट्या एकत्र येतात. देवदेवतांची भेटाभेट होते. भैरी देवस्थानच आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ येतच थांबवते आहे. मला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल का नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.